माझ्या घरातले ना ते 2 मेंबरच झालेले आहे. अजिबात आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही. माझी सुरुवात त्यांच्यापासूनच सुरू होते आणि त्यांच्यावरच संपते. सकाळचीच वेळ आहे आणि आज माझ्या कॅटला मी अंघोळी घातलेले आहे दोघांनाही पण. आता इथे बघा अंघोळ करून बाथरूममधून काढलं त्यांना बाहेर आणि ते छान अशी अंघोळ पण करून देतात. अजिबात पळती नाही वगैरे, नख लावती नाही. खूप छान आहे ते माझे कॅट आणि बघू शकता. चला अंघोळी वगैरे घातल्या, त्यांना पुसून वगैरे घेते. सकाळचं ऊन पण आलेलं आहे इथे गॅलरीमध्ये माझ्या आणि त्यांना आहे ना मी आता ना एक जाळीमध्ये ठेवणार आहे म्हणजे उन्हामध्ये जरा वेळ. आणि त्याच्यानंतर आहे ना मशीन पण आहे माझ्याकडे, थोडंसं त्यांना ना केस वगैरे सुकवून वगैरे घेते. आणि हे बघा आता ते ना दोघांना पण आंघोळी वगैरे घातले. बरेच दिवस झाले आंघोळी घातलेले नव्हते. दिवाळीच्या वेळेस त्यांना आंघोळी घातलेले होते, त्याच्यानंतर आहे ना आंघोळ नाही घातली. आणि सारख्या सारख्या पण आंघोळी नाही घालायचे, त्यांचे केस आहे ना निघून जातात. आता इथे बघा आंघोळ वगैरे घातल्यानंतर ते सुकल्यानंतर आहे ना मी या जाळीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं. मस्त झोपलेले होते आणि किती छान क्यूट दिसतंय बघा ते. आणि एवढे सुंदर आहे बघू शकता. आणि त्याला त्यांना आंघोळ घातली तर अजून ते सुंदर दिसायला लागलेले आहे. हे बघा त्याच्यामध्ये मस्त बसलेले होते आणि खूपच छान आहे ते. गरीब आहे, अजिबात नख लावती नाही किंवा चावती नाही ते. आणि त्याच्यानंतर इथे बघा आता त्यांना आहे ना केसांना छान असं विंचरून घेते. ही लुसी आहे माझी आणि ही मांजर आहे आणि ती बघा अशी ह्या पद्धतीने ना आता मग तिची केस विंचरून घेते. आणि काय करायचं माहिती का, केस जास्त गळतात ना तर नेहमी केस विंचरत राहायचे, म्हणजे केस जे खराब खराब असतात ना ते विंचरून घेतले की कंगव्यामध्ये येत असतात. हा आहे आमचा गोलू, बघू शकता. हा आहे ना तो पण मस्त केस विंचरून देतो. हे बघा चला छान दिसतंय बघू शकता माझे कॅट. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघा गॅलरीमध्ये ना हा पिंजरा ठेवलेला आहे, त्यांच्यासाठीच हा पिंजरा आहे ना विकत आणलेला आहे मी. कारण का कसं मला आहे ना गावाला जायला लागतं ना, मधून मधून मी महिन्याला गावाला जातच असते आणि माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये हा पिंजरा ठेवून घेते आणि पिंजऱ्यामध्ये मस्त ते बसून देते. आणि ती आतमध्ये पण एक प्लॅस्टिकची जाळी ना, त्यांना पिल्लं वगैरे होतात भरपूर. आता मी 2 वर्षापासून कॅट पाळते ना, मग ते पिल्लं त्याच्यामध्ये ठेवत असते. हे त्यांचंच इथे गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे. आणि ती बघा कुठे बसलेली आहे, एकदम वरती गॅलरीमध्ये पिंजऱ्याच्या वरती जाऊन बसलेली आहे. आणि तिचे डोळे बघू शकता दोन्ही पण वेगळे आहे. लुसी नाव आहे तिचं माझ्या कॅटचं. चला त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. आता इथे आज आहे ना तुरीचे शेंगा आहे ना गावावरूनच आणलेल्या होते, इतक्याच होत्या. त्या निवडून वगैरे म्हणजे साफ वगैरे करून घेतले आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना आता म्हटलं त्या थोड्याशी ना ग्रेव्हीची भाजी बनवते, थोड्याशा भाजून घेते. आता पहिले तेल नाही घातलं, थोडंसं पहिले ना भाजून घेते, म्हणजे ते धुवून घेतलं आहे ना ते दाणे, तर ते थोडंसं कोरडं होईल म्हटलं पाणी. नंतर मग मी आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं तेल घालून घेते. तेलावर छान असे ना हे दाणे भाजून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगा दिसत असतील तर थोड्याफार आहे ना अगदी थोड्याशा चवळीच्या शेंगा पण होत्या त्याच्यामध्ये, ते त्याच्यातच मी टाकून दिलेले आहे. हे बघा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, पहिलंच नाही घातलं मी कारण का हे दाणे ओले होते त्याच्यामुळे. मग ते कसं शिंतोडे सगळे इकडे तिकडे उडत असतात, त्याच्यामुळे मी पहिलंच काही तेल घातलं नाही. चला आता इथे मस्त 2-3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे. आता तुम्ही याचे ना असे मिक्सरला थोडंसं फिरवू शकता किंवा मग असं थोडंसं खलबत्त्यात कुटू शकता, पण मी काहीच करणार नाही, दोन्ही पण असेच अख्खे ठेवणार आहे. चला आता थोडंसं तेल घालून घेते. आता तेलामध्ये इथे ना थोडासा कढीपत्ता घातला आणि सुके मसाले बघा, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि माझा घरगुती काळा मसाला आहे तो घालून घेतलेला आहे, बघू शकता. मिक्स करून घेणार आहे. आता इथे वाटण आहे ना मी थोडंसं पहिलेच बनवून घेतलेलं आहे. आता वाटण पण आहे ना इथे बघा थोडासा कांदा भाजून घेतला, खोबरं, त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर इतकं मी थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला माहीतच आहे याला मसाला काय करायचा, तो थोडंसं घातलेलं आहे 2 चमचे. आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आहे ना अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे कसं मसाले जळती नाही. चला इथे बघा ते थोडंसं भांडच धुवून घातलेलं आहे. चला 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाल्याला छान असं तेल पण सुटेल. झाकून ठेवलेली आहे भाजी. चला आपण आता आहे ना लगेच भाजी बघूया. 2 मिनटं झालेले आहे. हे बघा थोडंसं आहे ना मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेते थोडीशी. आता हे बघा जे आपण ते दाणे भाजून ठेवलेले आहे ते पण घालून घेतलेले आहे. आता हे ना तुम्ही फोडूनही घालू शकता, छान लागते अशी पण. चला झालेली आहे मिक्स. हे बघा
त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी ना पाणी घालणार आहे शिजण्यासाठी. आता आवडीनुसार पाणी घाला तुम्ही. मी थोडंसं पाणी, अजून ती घट्टच आहे बघू शकता, अजून थोडं पाणी घालते आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. चला इथे आपण आता ना झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर आहे ना आपल्याला मंद गॅसवर 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, आता मी झाकण ठेवून घेते म्हणजे ती शिजेल छान अशी. आता ह्या पद्धतीने केलेली आहे भाजी. अजून ती एकदम अजून आत्ताशी उकळी आली भाजीला. चला इथे ना 10 मिनटं आता होत आलेले आहे बघू शकता. आणि आता मी इथे तुम्हाला भाजी पण दाखवते. हे बघा शिजलेली आहे आणि इतकीच मी ग्रेव्ही ठेवलेली, त्याला जास्त पण नाही पातळ ठेवली. हे बघा, हे बघा छान झालेली आहे भाजी, मस्त आपली ग्रेव्हीची मसाल्याची. भातावरही छान लागते, बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागते, चपातीसोबतही छान लागते. आणि या सीझनवर आहे ना तुरीच्या शेंगा भरपूर येतात विकण्यासाठी. आता त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि आता इथे मी गॅस बंद करणार आहे. चला भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी इथं झाकून ठेवते भाजी. चला त्याच्यानंतर पुढचे काम. आता सकाळचं सगळं कामं वगैरे आवरले, जेवणं वगैरे झाले की आजच्या आंघोळी वगैरे झाल्या. त्याच्यानंतर माझं शिवायचं काम आज घेतलं थोडंसं शिवायला. आता इथे बघा शिवायला घेतलेलं आहे. मशीनचं काही काम असतं ना मग मग असं शिवत बसते थोडा वेळ. काहीतरी चालूच असतं माझं दिवसभर घरामध्ये. हे झालं का ते झालं का ते, भरपूर कामं असतात. कॅट पण सांभाळायच्या, नंतर एडिटिंग वगैरे पण करायचं. मोबाईलमध्ये आज काय बनवायचं किंवा काय रेसिपी बनवायची, तुमच्यासाठी काय शेअर करायचं, सगळ्या गोष्टीचं मला नियोजन करायला लागतं. चला इथे बघा आता शिवायला घेतलेलं आहे, जरा ते शिवून वगैरे घेते. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आहे ना इथे बघा थोड्याशा अजून तुरीच्या शेंगा होत्या ना, त्या आहे ना आता म्हटलं चला निवडून ठेवते बसल्या बसल्या. आता भांडे वगैरे संध्याकाळचे झाल्यानंतर आहे ना टी व्ही बघता बघता इथे वाजलेले आहे 10 वाजता. आता इथे मी रात्रीचे हे शेंगा निवडायला घेतलेले आहे. चला म्हटलं हे आपण आहे ना राहिल्या का राहून जातात, आपल्याशिवाय कोण करतं असे कामं, आपल्यालाच करायला लागतात. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे. चला आता हे शेंगा आहे ना बघून घेते व्यवस्थित. त्याला थोड्याफार आहे ना अशी कीड लागलेलं आहे, अशी आतमध्ये एक अर्धी ना शेंग खराब आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अशा बघून घेते. हे बघा पण छान आहे. गावावरून आणल्या त्या, तर त्या राहिल्याच होत्या, फ्रीजमध्ये ठेवून दिल्या त्या आता म्हटलं चला निवडून घेते. हे असे कामं राहिले का राहून जातात. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.